अख्ख्या जगात कुठेही कुठलंही आंदोलन असो, या माणसाचा पोस्टर तुम्हाला हमखास दिसतोच. अगदीच काल परवाच्या जंतर मंतर मधल्या आंदोलनात अनेक जण याचे पोस्टर घेऊन होते. ते सोडा, अनेकांच्या टी शर्ट पॅन्ट पासून कॅप बॅग वर सुद्धा हा बघायला मिळतो. पण हा हाय कोण? याचं नाव आहे चे गवेरा, अर्नेस्टो चे गवेरा. अर्जेंटिनामध्ये एका श्रीमंत कुटुंबात जन्म झालेल्या चेला डॉक्टर बनायचं होतं आणि तो डॉक्टर झाला सुद्धा. 800 रुपये महिना पगार सुद्धा मिळत होता. पण त्याच्यात वेगळीच खुमखुमी होती. 1951 ला तो आपला मित्र अल्बर्टो ग्रानाडो सोबत साऊथ अमेरिकेत एका मोठ्या बाईक टूरवर गेला. ते अर्जेंटिना, चिली, पेरू, कोलंबिया, व्हेनेझुएला असे 5 देश फिरले. पण या टूरवर त्याचा समाजाकडे पाहण्याचा पर्स्पेक्टिव्ह पूर्णपणे बदलला. चिली आणि पेरूमध्ये त्याने भयंकर गरिबी, उपासमार, भेदभाव, कामगारांचं शोषण, रोग झालेली माणसं आणि बरंच काही बघितलं. तो अनेक दुर्मिळ भाग फिरला. लोकांना एका टायमाचं खायला सुद्धा मिळत नाही अशी वाईट परिस्थिती त्याने बघितली. चे गवेराने तेव्हाच निर्णय घेतला की आपल्याला गरिबांसाठी, समाजासाठी या सिस्टीम विरुद्ध लढायलाच पाहिजे. तळागाळातल्या लोकांना वरपर्यंत आणलंच पाहिजे आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा हक्क मिळालाच पाहिजे. त्यामुळे त्याने आपण साम्राज्यवाद, भांडवलशाही आणि हुकुमशाही याच्या विरुद्ध लढा देऊन क्रांती घडवायची हे डोक्यात फिक्स केलं. त्याने विद्रोही लोक जमवायला सुरुवात केली. तो भाषण द्यायला लागला, लिहायला लागला, सशस्त्र लोक उभी केली, लोकांना जागा करायला लागला. काही वर्षांनी तो क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रो यांना भेटला आणि तिथल्या क्युबन क्रांतीत सामील झाला. यावेळी चे आणि कॅस्ट्रो यांनी मिळून क्युबामध्ये अमेरिकेचा दलाल असलेला फुलजेन्सियो बटिस्टा याचं लष्करी हुकुमशाही सरकार पाडून टाकलं. पुढे चे क्युबन गव्हर्नमेंटमध्ये मंत्री सुद्धा झाला आणि त्याने सर्व प्रायव्हेट कारखाने, कंपन्या, उद्योग, बँका सरकारच्या अंडर आणल्या. जमीन सुधारणा कायदा आणला. जमीनदारांनी हडपलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत केल्या. क्युबामध्ये इंडस्ट्रियलायझेशन आणलं. एज्युकेशन, हेल्थ मध्ये रिफॉर्म आणले. पण तो एवढ्या पुरता थांबणारा नव्हता. त्याने मंत्री पदावर रिझाईन केला आणि तो काँगो देशात हुकुमशाही विरोधात क्रांती घडवायला गेला. पुढे त्याने बोलिव्हियामध्ये गुरिला म्हणजेच गनिमी काव्याच्या माध्यमातून क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला. पण याच वेळी कोल्ड वॉरच्या दरम्यान अमेरिकन आर्मीने बोलिव्हियन आर्मीच्या मदतीने चे गवेराचा शोध घेतला. चे त्यांना सापडला आणि त्याला गोळ्या घातल्या गेल्या. त्याचे शेवटचे शब्द होते, शूट कावर्ड, यू आर ओनली गोइंग टू किल अ मॅन. पण स्टोरी इथे संपत नाही. आज 60 वर्ष झाली त्याला जाऊन, पण आजही त्याच्या विचारांची गरज प्रत्येक देशाला, प्रत्येक आंदोलनात पडते. ही चे गवेराची खरी ताकद आहे.